या महिलांचं आज या ठिकाणी जो काही तुमचा इथं चेकिंग असेल किंवा काय असेल गेल्याचं शेजारी पाजाऱ्यांना सांगा 5 वाजेपर्यंत आपला हा होतो आणि जास्तीत जास्त सगळ्यांना माहिती दिलेलीच आहे. त्यांना अजून आज आयुष्यमान भारत कार्ड आणि आयुष्यमान वयवंदना कार्ड हे महत्त्वाचे 2 कार्ड आज काढून दिली जाणार आहेत. त्याचबरोबर बाकीच्या आरोग्य सुविधा बरं सुरुवात झालेले बाऱ्या हळूहळू घ्या भक्तीनं पहिल्यांदा बसावं. इकडून या इकडून म्हणजे त्यांना जायला म्हणजे गर्दी होत मंत्री नगरसेवक सौ हेमलताताई भोसले आणि सागर भोसले यांच्या वतीनं आमच्या वार्डसाठी अनेक सुविधा उपलब्ध करून त्याचा वरचेवर प्रयत्न केला जातो आहे. मागच्या वेळी STची कार्ड काढलेली आहेत आणि आज अखिल आभा कार्ड आणि आयुष्यमान कार्ड हे दोन्ही या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांनी सर्वांना उपलब्ध सोय करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा या दोघांचं आमच्या साई कॉलनी साई सेवा संघामार्फत मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. जय सोशल फाउंडेशनतर्फे जवळजवळ 3 ते 4 वर्ष सागर भोसले सरांच्यातर्फे अनेक उपक्रम या आपल्या शहरात राबवलेले आहेत. मग यामध्ये आपण पाहिलं की स्वच्छता मोहीम असेल, आरोग्यविषयक शिबिर असतील किंवा शाळांना डिजिटल बोर्ड वगैरे दिलेले आहेत, असे उपक्रम राबवलेले आहेत. आणि तशाच प्रकारचा हा जो या ठिकाणी उपक्रम आहे की या ठिकाणी आरोग्य तपासणी की जे वृद्ध लोकांना किंवा नागरिकांना अत्यंत गरजेचे आहे. बीपी, शुगर आणि ECG हे अत्यंत महत्त्वाचं आरोग्याच्या दृष्टीने आहे आणि ती योजना या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. तेव्हा आपल्या सर्वांच्या तर्फे आपण भोसले सरांचे जय सोशल फाउंडेशन जो टीम आहे त्या सर्वांचे आभार मानूया. आज शाहनगर दत्त मंदिर अजिंक्य बाजार चौक सातारा या ठिकाणी जय सोशल फाउंडेशनच्या वतीने सालाबादप्रमाणे आपण आज आरोग्य शिबिराचा लाभ घेण्यासाठी सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. प्रथमतः मी सर्वांचे या शिबिराच्या निमित्ताने हार्दिक स्वागत करतो. मोफत आरोग्य तपासणी शिबिराकरता आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला. या शिबिराअंतर्गत आपल्याला मोफत आरोग्य तपासणी शिबिरामध्ये विविध प्रकारच्या तपासण्या त्याचबरोबर चाचण्या या ठिकाणी केल्या जाणार आहेत. या सर्व शिबिराचे तपासणी चाचणी या सर्व क्रिया प्रक्रिया करण्यासाठी आपल्याला अनुभवी तज्ञ डॉक्टर या ठिकाणी लाभलेले आहेत. या आरोग्य शिबिराअंतर्गत आभा कार्ड सुविधा, त्याचबरोबर आयुष्यमान भारत कार्ड सुविधा, त्याचबरोबर वयवंदना कार्ड या सुविधांचा देखील लाभ या ठिकाणी दिला जाणार आहे. त्याचबरोबर या शिबिराअंतर्गत तपासणी शिबिर यामध्ये
जे काही तपासण्या चाचण्या होणार आहेत त्यामध्ये मोफत औषध सेवा सुविधा देण्याचीही सुविधा आपल्या जय सोशल फाउंडेशनच्या वतीनं आपल्याला या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहे। या संपूर्ण शिबिराच्या आयोजन केल्यानंतर आपल्याला अनेकांचे या ठिकाणी सहकार्य लाभलेले या सहकार्यामध्ये प्रामुख्याने संजीवन स्पेशालिटी हॉस्पिटल, त्याचबरोबर रक्षक प्रतिष्ठान सातारा, सिव्हिल हॉस्पिटल सातारा या सर्वांचे सहकार्य आपल्याला या शिबिरांतर्गत लाभलेलं आहे। त्याचबरोबर या शिबिरांतर्गत तज्ञ डॉक्टर, अनुभवी अशा डॉक्टरांचा आपल्याला मार्गदर्शन आणि सल्ला या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे। यामध्ये डॉक्टर विशाल गावडे संजीवन हॉस्पिटल, त्याचबरोबर डॉक्टर आदेश बाबर संजीवन हॉस्पिटल, त्याचबरोबर डॉक्टर गिरिजा नलावडे संजीवन हॉस्पिटल या सर्वांचं आपल्याला या ठिकाणी सहकार्य आजच्या शिबिरांतर्गत मिळत आहे। त्याचबरोबर या शिबिरांतर्गत मोलाचं असं सहकार्य दरवर्षीच आपल्याला लागतं ते रतन पवार यांचेही खास करून आपल्याला या शिबिरांतर्गत सहकार्य मिळालेले आहे। तसेच या शिबिरांतर्गत होणारा जो मोफत औषध सेवा सुविधांचा जो घरापर्यंत घरपोच सुविधा देण्याचे जे काम आहे त्यामध्ये मोलाचे सहकार्य आपल्याला साहिल मोरे यांचे लाभलेले। या शिबिराचा आयोजन केल्यानंतर आपल्या संपूर्ण शाहूनगर वासियांना एक जय सोशल फाउंडेशनच्या वतीने मी आवाहन करतो की या शिबिराचा सर्वांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा अशी या जय सोशल फाउंडेशनच्या वतीने मी नम्रतेची विनंती आहे। धन्यवाद। श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, आदरणीय महाराज साहेब आणि आदरणीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री आदरणीय महाराज साहेब, दोन्ही महाराज साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि जय सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून आज शुक्रवार शाहूनगरमध्ये प्रभाग क्रमांक 19 मध्ये आपण मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे। हा आरोग्य शिबिर गणेश कॉलनीमधील दत्त मंदिरामध्ये सकाळी 10 ते 5 या वेळेमध्ये सर्व शाहूनगरवासियांसाठी आपण सुरू केलेला आहे। आणि या आरोग्य शिबिरामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अत्यंत तज्ञ असे MSc डॉक्टर किंवा अत्यंत तज्ञ असे डॉक्टर लोकांची संपूर्ण टीम आहे। त्याच्यामुळे आरोग्याच्या संबंधित ज्या ज्या काही समस्या असतील तर त्या सर्व समस्यांचं निराकरण किंवा त्याच्यावर पुढे उपचार काय केला पाहिजे याचं संपूर्ण मार्गदर्शन इथं केलं जाणार आहे। यामध्ये ब्लड शुगर आहे किंवा BP आहे किंवा ECG सुद्धा इथं काढून दिल्या जाणार आहे, त्याची सुद्धा इथं सोय केलेली आहे। अगदी वजन किंवा त्याच्या संदर्भात काही प्रॉब्लेम असतील जे काही आपल्या समस्या आहेत ते इथे सांगितलं तर डॉक्टरांची टीम इथं आहे आणि नक्कीच त्याच्यावर पुढे काही उपचार पर्यंत केली पाहिजे याचं मोफत असं मार्गदर्शन केलं जाणार आहे। त्याचबरोबर आपल्या शाहूनगरमध्ये आपण आभा कार्ड आणि आयुष्मान भारत कार्ड आपण केलेलं आहे। बऱ्याच लोकांचं ते अजूनही काढायचं राहिलेलं आहे। खूप लोकांनी अजून एकदा आपण हा कॅम्प घ्यावा। आजच्या या आरोग्य शिबिरामध्ये आपण आभा कार्ड आणि आयुष्मान भारत कार्ड हे सुद्धा आपण काढून देत आहोत। हे अत्यंत महत्त्वाचं असं कार्ड आहे। 70+ असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी तरी आयुष्मान भारत कार्ड खूप उपयुक्त आहे, कारण 5 लाखापर्यंतचा जो उपचार आहे तो अगदी मोफत होऊ शकतो। त्याच्यामुळे ज्यांचं आयुष्मान भारत कार्ड किंवा आभा कार्ड काढायचं राहिलेलं आहे त्यांनी तर नक्की या शिबिराला भेट द्या। एकूणच आपल्या हेल्थबद्दल काही इश्यू असतील किंवा ज्यांचं कार्ड काढायचं राहिलं असेल तर सर्व शाहूनगरवासियांना मला सांगावंच वाटेल की नक्की या आणि या शिबिराचा लाभ घ्या। आपल्या शाहूनगरमध्ये हेल्थ चेकअप कॅम्प, मोफत आरोग्य तपासणी आपल्या जय सोशल फाउंडेशन त्याचबरोबर रक्षक प्रतिष्ठान व क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालय सातारा यांच्या वतीने आपल्या शाहूनगरमध्ये हेल्थ चेकअप कॅम्प घेण्यात येत आहे। त्याच पद्धतीने या कॅम्पमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आयुष्यमान कार्ड आणि आयुष्यमान भारत कार्ड हे जे 2 कार्ड आहेत अतिशय महत्त्वाचे कार्ड आहेत। याच्यामुळं सर्वसामान्यांना साधारणतः 5 लाखापर्यंतचा जो विमा आहे तो थोडक्यात मिळत असतो। त्यामुळं खरं तर हेल्थ चेकअप तर होणारच आहे मोफत, त्याबरोबर ही 2 कार्ड अतिशय महत्त्वाचे आहेत। आणि ह्या कार्डसाठीच गेल्या साधारणतः 2 वर्षापूर्वी आपण कॅम्प घेतला होता। साधारणतः त्यावेळी सुद्धा 100-500 लोकांनी त्यावेळेस आभा कार्ड काढले होते। आयुष्यमान वयवंदना कार्ड सुद्धा काढले होते आपण 1 वर्षापूर्वी कॅम्प घेतला होता तेव्हा। आता हे दरवर्षी हा कॅम्प आपण आयोजित करणार आहोत, परंतु अगदी युवकांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच हे कार्ड अतिशय महत्त्वाचं आहे। त्यामुळं आपला जो औषधोपचार आहे तो अगदी मोफत होणार आहे। बरेच प्रकारचे ऑपरेशन सुद्धा मोफत होतात। अगदी गुडघे बदलणे असेल, भुगा बदलणे असेल, हृदयाचे ऑपरेशन्स असतील,
लिव्हरचं काय असेल, किडनीचं ऑपरेशन असतील, हे सगळे ऑपरेशन्स या आभा कार्डच्या योजनेमध्ये बऱ्यापैकी मोफत होतात. बरीच मोठी लिस्ट आहे. तर जास्तीत जास्त नागरिकांनी या आभा कार्डचा फायदा घ्यावा किंवा आयुष्यमान भारत कार्डचा फायदा घ्यावा ही या ठिकाणी नम्रतेची विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराज. आपल्या शाहूनगरमध्ये साहिल मोरे जे आहे ते आपल्या सर्व शाहूनगरमध्ये घरपोच औषध पुरवठा, मोफत औषध पुरवठा करत असतात. त्याच पद्धतीने जे रुग्णांना म्हणजे कोणालाही साधारणतः थोडक्यात चाचण्या करायच्या असतील तर त्यांच्या फी व्यतिरिक्त कोणताही शुल्क या ठिकाणी आकारला जातो आणि डिलिव्हरी चार्जेस सुद्धा कोणत्याही प्रकारचे ते घेत नाही. जे सोशल फाउंडेशनचे ते अतिशय जवळचे असे आमचे मित्र आहेत आणि जे सोशल फाउंडेशनचे सक्रिय असे सदस्य आहेत. शाहूनगरमधील जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्या ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा पुरवण्याच्या उद्देशाने साहिल मोरे यांनी हे पाऊल उचललेलं आहे आणि त्याबद्दल सर्व जे सोशल फाउंडेशनतर्फे त्याच पद्धतीने शाहूनगर वासियांतर्फे त्यांच्या मनापासून खूप आभार मानतो. त्याच पद्धतीने आपल्या या हेल्पलाईन नंबर आपल्या या हेल्पलाईनचा एक नंबर आहे, त्यामध्ये आमच्या बस्तीचा नंबर आहे 96367532 आणि साहिल मोरे यांचा नंबर आहे 94218545. या दोन नंबरवरती आपण कधी संपर्क साधू शकता आणि आपल्याला कोणत्याही प्रकारची वैद्यकीय सुविधा हवी असेल या दोघांनाही सांगा, ते आपल्याला जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न करतात.